नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, पॅरिस या ठिकाणी 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, केरळ या राज्याने वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, पुणे करार हा खालीलपैकी कोणत्या दोन नेत्यांमध्ये झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन नेत्यांमध्ये पुणे करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे। प्रश्न क्रमांक 5, बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामधल्या बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे आहेत। प्रश्न क्रमांक 6, भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर ऑप्शन क्रमांक 4, पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली भारताचे कॅबिनेट सचिवालय काम करते। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता वायू हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो? तर ऑप्शन क्रमांक 1, नायट्रोजन हा वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो। प्रश्न क्रमांक 8, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, मदर टेरेसा या रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत। प्रश्न क्रमांक 9, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, 1 एप्रिल सन 1935 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 10, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 12, लोहाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, ॲनोमिया हा रोग लोहाच्या अभावामुळे होतो। प्रश्न क्रमांक 13, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, रौलेट या कायद्याने चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळालेले आहेत। प्रश्न क्रमांक 14, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतामध्ये कृषी या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते। प्रश्न क्रमांक 15, सती प्रतिबंध कायदा हा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 2, विल्यम्स बेंटिंक या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये सती प्रतिबंध कायदा झाला। प्रश्न क्रमांक 16, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तापी ही नदी
सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी आहे? प्रश्न क्रमांक 17. प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संघ अर्थफोडा हा प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ आहे. प्रश्न क्रमांक 18. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ हा 8 मिनिटे इतका लागतो. प्रश्न क्रमांक 19. गरिबी हटाओ घोषणेने खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6वी पंचवार्षिक योजना ही गरिबी हटाओ या घोषणेने सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅकस या लॅटिन शब्दापासून बँक हा शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. GST विधेयकास मंजूर देणारे खालीलपैकी पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे राज्य GST विधेयकास मंजूर देणारे पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 22. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास, एकता व बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी ही महिला भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आहे. प्रश्न क्रमांक 24. स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दी रिमेन्स ऑफ द डे हे पुस्तक स्टीफन हॉकिंग यांनी लिहिलेलं नाही. प्रश्न क्रमांक 25. मधुमेह हा आजार कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिन या द्रवाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन केले आहे. प्रश्न क्रमांक 27. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या उद्योगामध्ये कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 रबर माल उद्योग या उद्योगामध्ये कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो. प्रश्न क्रमांक 29. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर कोणत्या भागात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 मांडी या भागामध्ये मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर आढळते. प्रश्न क्रमांक 30. RTI अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 2005 या वर्षी RTI अधिनियम पारित झाला. प्रश्न क्रमांक 31. रोका हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघावयास मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशामध्ये रोका हा शेतीचा प्रकार बघावयास मिळतो. प्रश्न क्रमांक 32. भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 33. रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गंधक हा पदार्थ रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये वापरतात. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
प्रश्न क्रमांक 35, भारतातील पहिले ई कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले ई कोर्ट स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 36, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या कवीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कुसुमाग्रज या कवीचा विशाखा हा काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 37, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1993 या वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 38, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणतात. प्रश्न क्रमांक 39, दक्षिण भारतातील पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, हैदराबाद या शहरामध्ये दक्षिण भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू झाले. प्रश्न क्रमांक 40, करमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, विंध्य या पर्वतरांगेमध्ये कैमूरच्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 41, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1985 या वर्षी सार्क संघटनेची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 42, GSTची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आसाम हे राज्य GSTची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र सेवा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, रमाबाई रानडे यांनी महाराष्ट्रात सेवा सदनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 44, इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1860 मध्ये इंडियन पिनल कोड संमत झाला. प्रश्न क्रमांक 45, लोटिया संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान या राज्यांशी लोटिया संगीत हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46, पंचायत राज यांच्या संबंधित कलम पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कलम 40 हे पंचायत राज यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 47, भारताचा ऐरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जगामध्ये 75व्या स्थानी भारताचा ऐरावत सुपर कॅम्प्युटर आहे. प्रश्न क्रमांक 48, RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3, तामिळनाडू या राज्यामध्ये RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी तामिळनाडू या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 49, 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 2, प्रतिहार या घराण्याशी 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे संबंधित होते. प्रश्न क्रमांक 50, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 51, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1,
महाराष्ट्रातील विदर्भ या भागामध्ये तांबे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेटिंक यांच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा झाला. प्रश्न क्रमांक 54. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 55. महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल हा महाधिवक्ता यांची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 56. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 पुढीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 58. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. प्रश्न क्रमांक 59. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोहपुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60. एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 61. केंद्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा या राज्यामध्ये केंद्रीय भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 62. ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी ॲमेझॉनचे नवीन केंद्र सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 63. ऊर्जा संवर्धन दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 14 डिसेंबर या दिवशी ऊर्जा संवर्धन दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 64. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जे.बी. पंत हे विद्यापीठ भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 65. इगतपुरी हा तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या जिल्ह्यामध्ये इगतपुरी हा तालुका येतो. प्रश्न क्रमांक 66. भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 मध्ये भारतात पहिले औद्योगिक धोरण स्थापन झाले होते. प्रश्न क्रमांक 67. भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या शहराला भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 68. पहिले पर्यटन धोरण पुढीलपैकी केव्हा जाहीर झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1982 मध्ये पहिले पर्यटन धोरण जाहीर झाले होते. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 70. 36व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदक तालिकेच्या दुसऱ्या क्रमांकावर होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे राज्य
36व्या राष्ट्रीय खेळामध्ये पदक तालिकेच्या दुसऱ्या क्रमांकावर होते. प्रश्न क्रमांक 71. गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 2. मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. प्रश्न क्रमांक 72. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. मोहम्मद शमी हा खेळाडू वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 73. रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा खालीलपैकी किती वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. 18.7% इतका वाटा हा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा आहे. प्रश्न क्रमांक 74. PM विश्वकर्मा योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1. 17 सप्टेंबर 2023 या दिवशी PM विश्वकर्मा योजना ही लॉन्च करण्यात आली. प्रश्न क्रमांक 75. राष्ट्रपती आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 2. उपराष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती हा आपला राजीनामा देतो. प्रश्न क्रमांक 74. कोणत्या गव्हर्नर जनरलने सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? तर ऑप्शन क्रमांक 1. लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. प्रश्न क्रमांक 77. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशापदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशापदी नेमणूक करण्यात आली. प्रश्न क्रमांक 78. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1. पाटलीपुत्र या ठिकाणी सम्राट अशोकाची राजधानी वसलेली होती. प्रश्न क्रमांक 79. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब या महान देशभक्ताने केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या महान देशभक्ताने लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 80. हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. जर्मनी यांनी हॉकी विश्वचषक 2023 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 81. भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 82. बिल गेट्स हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी संबंधित आहे किंवा जोडलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. विंडोज या संगणक प्रणालीशी बिल गेट्स हे नाव जोडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 83. कांजण्या आजारावरील लस ही कोणत्या शास्त्रज्ञाने काढली? तर ऑप्शन क्रमांक 2. एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने कांजण्या आजारावरील लस काढली. प्रश्न क्रमांक 84. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1. 2005 या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 85. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 86. भारतातील पहिले सौर ऊर्जावर चालवले गेलेले विमानतळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. कोची हे भारतातील पहिले सौर ऊर्जावर चालवले गेलेले विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 87. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. महात्मा फुले हे शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक आहेत.
प्रश्न क्रमांक 88, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 89, राजीव गांधी जीवनदायी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 2 जुलै 2012 या दिवशी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणता देश हा बिमस्टेक या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान हा देश बिमस्टेक या संघटनेचा सदस्य नाही. प्रश्न क्रमांक 91, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 90% भाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 92, कोकण गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकण गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 93, कलम टिंबटिंबनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलाचा प्रमुख असतो. तर ऑप्शन क्रमांक 3, कलम 53 नुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 94, भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, केरळ हे राज्य भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 95, रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1913 या वर्षी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. प्रश्न क्रमांक 96, महात्मा फुलेंवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1, वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव हा महात्मा फुलेंवर होता. प्रश्न क्रमांक 97, भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये संसदीय शासन व्यवस्था या प्रकारची शासन व्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 98, विभागीय आयुक्ताचा कार्यकाळ हा खालीलपैकी किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 99, टिंबटिंबमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 100, पहिला पर्सनल कॅम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 2, IBM या कंपनीने पहिला पर्सनल कॅम्प्युटर तयार केला. पुढचा प्रश्न पहा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग हा अपूर्ण वर्तमान काळ असा आहे. प्रश्न क्रमांक 102, कलागती लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, कलागती लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा चहाडी करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 103, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द अग्नी असा आहे. प्रश्न क्रमांक 104, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पराचा कावळा करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, पराचा कावळा करणे म्हणजेच शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे असा होतो. प्रश्न क्रमांक 105, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर वैर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 वैर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मैत्री असा आहे.